An encounter of a special kind. An encounter of a special kind म्हणजे विशेष प्रकारची झालेली चकमक. एन्काउंटर म्हणजे चकमक, अचानक समोरासमोर येणे. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगाल जो आहे त्यामध्ये राणीगंज या गावी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये माझे बाबा मेडिकल प्रोफेशनल वर्किंग होते. माझे बाबा म्हणजे लेखकाचे बाबा. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. जे कंपनीचे ऑफिसर्स होते ते कंपनीचा जो लार्ज कॅम्पस आहे, मोठा कॅम्पस आहे, परिसर आहे, त्याच्यामध्ये त्यांना इंडिव्हिज्युअल बंगलोमध्ये राहायला सोय केलेली होती. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आणि त्या लार्ज कॅम्पसच्या कॉर्नरमध्ये या लेखकाचं किंवा त्याच्या बाबांचं घर होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. ॲडजस्टंट म्हणजे व्हेरी क्लोज, व्हेरी क्लोज म्हणजे खूप जवळ असणे. तर ऑफिसर्स क्लब जो होता, आतमध्ये एक कॅम्पसमध्ये क्लब राहतो ज्यामध्ये हे सगळे ऑफिसर्स लोक एकत्र येतात आणि गेट टुगेदर करतात, छोटे मोठे कार्यक्रम करतात, तिथे खेळतात, ग्राउंड पण असतं, तिथे एखादं थिएटर असतं, तिथे एखादं वाचनालय असतं. तर द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. तर ते ऑफिसर्सचा क्लब जो आहे आमच्या गार्डनच्या बाउंड्री वॉलला अगदी लागून होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. कंपाऊंड खूप रिच होतं, लक्झरियस होतं, ज्यामध्ये ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स, रंगीबेरंगी रंगांची फुलं होती आणि अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. आणि ते मॅजेस्टिक ट्रीज वगैरे भव्य झाडं, मॅजेस्टिक म्हणजे खूप मोठी मोठी झाडं तिथे होती. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड्स अँड द मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स. तर तिथे सीझनल व्हेजिटेबल्स जे किचन गार्डन्समध्ये असायचे आणि मॅग्निफिसंट ट्रीज जे कॉन्स्टंटली काय स्क्विरल्सला अट्रॅक्ट करायचे. स्क्विरल्स म्हणजे खारुताई. आणि मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स, पक्ष्यांच्या खूप साऱ्या प्रजाती. स्पेसीज म्हणजे प्रजाती, विविध प्रकारचे पक्षी. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन इन अन अश्वथा ट्री नियर बाय. आणि एक लंगूरचा ग्रुप होता, म्हणजे बंदरांचा, माकडांचा एक ग्रुप होता. त्यांनी तर त्यांची ती राहण्याची जागाच करून ठेवली होती. कुठे? इन अन अश्वथा ट्री नियर बाय. जवळच एक पिंपळाचं झाड होतं, अश्वथा ट्री होता, त्यामध्ये ते राहायचे, त्या झाडावरच तो ग्रुप राहायचा. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. ते हे सर्वजण म्हणजे मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स, ते स्क्विरल्स, त्यानंतर अ ग्रुप ऑफ लंगूर्स, हे सगळे जे आहेत हे आमच्या जीवनाचा एक भाग बनलेले होते. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर एक्झिस्टन्स. एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व, आमच्या अस्तित्वाचा ते एक भाग बनलेले होते आणि डेली लाईफचा एक भाग बनलेले होते. अ स्मॉल इन्सिडंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी. एक छोटीशी घटना, इन्सिडंट म्हणजे घटना, एक छोटीशी घटना सॅटरडे आफ्टरनूनला घडली आणि त्या घटनेने रायटरच्या मनावर एक प्रोफाउंड इफेक्ट, प्रोफाउंड म्हणजे डीप, खोलवर असा परिणाम त्यांच्यावर झाला. अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. आणि त्या घटनेने एक अनफोल्डेड, अनफोल्डेडचा मिनिंग आहे
रिव्हील्ड म्हणजेच काय म्हणता येईल त्याला, की माझ्यासमोर एक गोष्ट अशी उघड केली, रिव्हील्ड केली, अनफोल्ड केली म्हणजे उघड केली. अ होल न्यू डायमेन्शन म्हणजे एक न्यू फॅक्टर, नवीन गोष्ट माझ्यासमोर एक उलगडल्या गेली. टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. देवाचे हे जे क्रिएशन आहे म्हणजे कोणते प्राणी, मनुष्य, झाडं, हे सगळे देवाचं क्रिएशन आहे. तर यांचे जे वंडर्स आहेत एक नवीन फॅक्टर माझ्या नजरेसमोर उघड झाला, म्हणजेच जो मला माहिती नव्हता. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा व्हॅकेशन. पूजा व्हॅकेशनला काही दिवस होते. Just like for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. म्हणजे काय म्हटलेलं आहे की जस्ट लाईक एनी अदर चाइल्ड, इतर मुलांप्रमाणेच हॉलिडेजने म्हणजे ज्या पूजा व्हॅकेशनच्या सुट्या यांना मिळालेल्या होत्या. पश्चिम बंगालमध्ये पूजा व्हॅकेशन्स जे नवरात्रीच्या वेळेस असते त्यावेळेला खूप सुट्ट्या दिल्या जातात. द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन ऑपॉर्च्युनिटी. त्या सुट्ट्यांमुळे याला एक संधी मिळाली होती, ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती. कशासाठी? टू बिकम एनग्रॉस्ड इन. एनग्रॉस म्हणजे ऑक्युपाईड इन, तल्लीन होणे, गुंग होणे. तर हा वाचनामध्ये व्हेरियस मॅगझिन्स, वेगवेगळ्या मॅगझिन्सच्या वाचनामध्ये एनग्रॉस झाला होता, तल्लीन झाला होता. आणि स्टोरी बुक्सच्या वाचनामध्ये पण तल्लीन झाला होता. पब्लिश स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. जे फेस्टिव्ह सीझनच्या वेळेला, उत्सवाच्या वेळेला काय केलं जातं, खास करून मुलांसाठी जे स्टोरी बुक्स आणि मॅगझिन्स पब्लिश होतात ते वाचण्याची, त्यात तल्लीन होण्याची, त्यात रममान होण्याची ऑपॉर्च्युनिटी लेखकाला या हॉलिडेजमुळे मिळाली होती. आफ्टर अ हार्टी लंच, माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स lay down for an afternoon nap and I settled down with a storybook. म्हणजे मनसोक्त, हार्टी म्हणजे काय? मनसोक्त, सफिशियंट अँड होलसम. लंच म्हणजे दुपारचं जेवण. मनसोक्त दुपारचं जेवण झाल्यानंतर माझे आई वडील आणि माझी लहान बहीण, यंगर म्हणजे लहान, लहान बहीण जी आहे ती पहुडली होती म्हणजे आराम करण्यासाठी खाली झोपले होते. फॉर अन आफ्टरनून नॅप. नॅप म्हणजे थोड्या वेळासाठीची झोप, दुपारच्या झोपेसाठी हे खाली झोपले होते. आणि अँड आय सेटल्ड डाऊन विथ स्टोरी बुक. आणि मी स्टोरी बुक वाचण्यामध्ये गुंग झालो होतो. द क्वायट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अन ॲडव्हेंचर स्टोरी. तर दुपारी घरात सगळे झोपले असताना एकदम शांत दुपार होती ती, आणि त्याच्यामुळे मला एक परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. ॲडव्हेंचर स्टोरी वाचण्यासाठी खूप सुंदर वातावरण मला मिळायचं, शांत एकदम. द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. स्नोरिंग म्हणजे घोरणे. झोपेत असताना जो आवाज निघतो श्वासामधून त्याला घोरणं म्हणतात. दॅट इज कॉल्ड स्नोरिंग. तर सायलेन्स जो आहे हा ऑकेजनली म्हणजे अधूनमधून, कंटिन्यू नाही, अधूनमधून कोणीतरी घोरायचं आणि त्या फॅमिलीच्या घोरण्याच्या आवाजाने तो सायलेन्स जो आहे तो ब्रेकअप व्हायचा. द इंटरमिटंट चिर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज. जो सायलेन्स आहे मध्येच काय व्हायचं की घरामध्ये चिमण्या यायच्या. इंटरमिटंट म्हणजे फ्रिक्वेंट, वारंवार येणाऱ्या चिमण्या चिवचिवाट करायचा आणि त्याच्यामुळे तो सायलेन्स जो आहे तो ब्रेकअप व्हायचा. द हार्श क्वाईंग ऑफ अ क्रो म्हणजे कावळ्याचा एकदम हार्श असा तो काव काव आवाज, त्याने सुद्धा हा सायलेन्स जो आहे हा डिस्टर्ब होऊन जायचा. द श्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाइंग हाय अबाव द ग्राउंड. जे ग्राउंडपासून खूप उंचावर काईट नावाचा पक्षी जो उडायचा
ज्याला घार वगैरे म्हणता येईल, तर त्या पक्ष्याचा श्रील, श्रील म्हणजे अत्यंत कर्कश असा आवाज, व्हेरी हाय अँड लाऊड साऊंड किंवा व्हॉइस. त्यामुळे काय व्हायचं की जो सायलेन्स आहे तो तुटून जायचा, तो ब्रेकअप व्हायचा. मिनिट्स टिक्ड बाय, मिनिट्स जात होते. आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब्ड इन द बुक, आणि मी त्या बुकमध्ये खूप तल्लीन झालो होतो. डीपली ॲब्झॉर्ब्ड म्हणजेच एनग्रॉस्ड, म्हणजेच तल्लीन होणे, रंगून जाणे. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. आणि अचानक या शांत वातावरणात मी जे स्टोरी बुक वाचत बसलेलो होतो त्याच दरम्यान मी एक मोठा आवाज ऐकला. आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स, रस्त्यावरचे जे कुत्रे असतात त्यांचा भुंकण्याचा आवाज, अत्यंत भयंकर, फ्युरियसली म्हणजे अत्यंत भयंकरपणे. इन द डिस्टन्स, दूरवरून मला आवाज आला कुत्र्यांच्या कंटिन्युअस भुंकण्याचा. I chose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have cornered a hapless pig. Commotion, commotion म्हणजे गोंधळ, noise and confusion. आणि hapless, hapless म्हणजे unfortunate, दुर्दैवी, अभागी, unlucky. तर एखादं अनलकी पिग, पिग म्हणजे डुक्कर, याला काय केलं असेल, कुत्र्यांनी एका कॉर्नरला घेरलं असेल. अ पॅक ऑफ डॉग्स म्हणजे कुत्र्यांचा समूह, यांनी त्याला एका कॉर्नरमध्ये घेरलं असेल आणि त्याच्यामुळे हा सगळा आवाज असेल. तर हा आवाज, हा जो गोंधळ आहे, इग्नोर करायचा ठरवलं होतं, म्हणजे दुर्लक्ष करायचं निवडलं होतं, ठरवलं होतं. बट सून द बार्किंग बिकेम लाऊडर अँड मोर ॲग्रेसिव्ह. पण लवकरच काय झालं की ही जी बार्किंग होती, कुत्र्याचं जे भुंकणं होतं, हे खूप लाऊडर झालं, अधिक मोठं झालं. अँड मोर ॲग्रेसिव्ह, अधिक आक्रमक झालं. अँड द अलार्म्ड कॉईंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज. तर कावळ्यांचा जो थवा आहे त्यांचं क्वाईंग, क्वाईंग मीन्स काव काव आवाज करणे, तर हा सुद्धा त्या गोंधळात ॲड झाला. ॲडेड टू द कॅकोफोनी. कॅकोफोनी म्हणजे लाऊड हॉर्श नॉइजेस, म्हणजेच गोंधळामध्ये त्या बार्किंग जे चालू होतं कुत्र्यांचं, त्या आवाजामध्ये ह्या कावळ्यांच्या थव्यांचा काव काव हा आवाज हा आणखी ॲड झाला. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. मी हे सुद्धा ऐकलं की हा डिस्टर्बन्स जो आहे, हा आवाज जो आहे, हा आणखी माझ्या जवळ जवळ येत होता. जो दुरून पहिले ऐकू येत होता तो आणखी जवळ जवळ येत असल्यासारखा वाटत होता. क्लोजर म्हणजे जवळ येणे. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मे. गॉट द बेटर ऑफ चा मिनिंग इथे दिलेला आहे ओव्हर पॉवर्ड, डिफिटेड, म्हणजे चावर विजय संपादन करणे, चावर हावी होणे. ठीक आहे. तर क्युरिओसिटी म्हणजे कुतूहल, जिज्ञासा, उत्सुकता. कुठली गोष्ट नवीन जाणून घेण्याची जी उत्सुकता होती ती माझ्यावर हावी झाली. मी थोड्या वेळाआधी ठरवलं होतं की आपण त्या गोंधळाकडे लक्ष द्यायचं नाही, परंतु या क्युरिओसिटीने माझ्यावर विजय मिळवला आणि लिव्हिंग द बुक असाइड, हे पुस्तक बाजूला ठेवून, आय रश टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. काय सुरू होतं हे पाहण्यासाठी मी वरांड्याकडे गेलो. आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस. मी क्लब हाऊसचं जे रूफ आहे, रूफ म्हणजे घराच्या वरचं छप्पर, तर त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. ग्लान्स्ड म्हणजे एक नजर टाकली. अँड सॉ समथिंग हॉरिबल, आणि एकदम काहीतरी भयंकर पाहिलं. ते काय चित्र होतं, काय पाहिलं होतं भयंकर? अ बिग मेल लंगूर. मेल म्हणजे नर, नर माकड जो होता मोठा. ॲपरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप. त्या ग्रुपचा तो लीडरच वाटत होता.
वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स. तर तो स्वतःच्या हातात एक बेबी लंगूर पकडून होता. अँड मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनाइट इंटेंट टू किल. आणि त्या लहानशा बेबीला अमानुषपणे, मर्सिलेसली, क्रुएलली, एकदम अमानुषपणे, निर्दयतेने त्याला चावे घेत होता, बायटिंग करत होता. ऑल ओव्हर विथ डेफिनेट इंटेंट टू किल, की त्याला मारून टाकावं याच इंटेंटनी, याच इच्छेने तो त्याला काय करत होता, चावे घेत होता. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी, त्या बेबीची जी असहाय्य मदर जी होती, हेल्पलेस, अँड अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप, आणि लंगूर ग्रुपचे इतर जे कमी महत्वाचे जे मेंबर्स होते, लेसर मेंबर्स म्हणजे अनइम्पॉर्टंट मेंबर्स, वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स, तर ते रूफ्सवर विखुरले होते, इकडे तिकडे बसलेले होते, स्कॅटर्ड झालेले होते, विखुरले होते. ऑफ द बिल्डिंग नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड, आणि ते इकडे तिकडे असे विखुरल्या गेले होते आणि त्या बिल्डिंगच्या वरून ते काय करत होते, पाहत होते की तो बेबी कशा प्रकारे मारल्या जात आहे. आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. तर या लेखकाला एकदम ती एक टेरिबल कस्टम जी असते, भयंकर परंपरा, चालीरीती ज्या असतात, कस्टम म्हणजे परंपरा, कशामधली, इन द ॲनिमल क्लॅन, क्लॅन म्हणजे अ लार्ज फॅमिली, व्हेरी लार्ज फॅमिली, ॲनिमल्सच्या फॅमिलीमधली जी कस्टम होती, जी परंपरा होती, ती त्याला एकदम आठवली, रिकॉल झाली. त्या परंपरेनुसार, अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाउ अनादर मेल बेबी, तर तो डॉमिनंट मेल जो असतो, डॉमिनंट म्हणजे पॉवरफुल, सुपेरियर मेल जो असतो, तो अनादर मेल बेबीला किंवा अडल्टला त्या ग्रुपमध्ये सर्वाईव्ह होऊ देत नाही, जगू देत नाही, लहानाचा मोठा होऊ देत नाही. विदाउट लुझिंग एनी टाइम आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड अँड होल्ड पीस ऑफ स्टोन ॲट द मॅराउडिंग लंगूर. स्टाउट म्हणजे हेवी, एकदम स्ट्रॉंग अशी स्टिक. होल्ड म्हणजे खूप वेगाने फेकणे, फोर्सफुली फेकणे, थ्रू फोर्सफुली. अँड मॅराउडिंग लंगूर म्हणजे सर्चिंग फॉर समथिंग, कशाचा तरी शोध घेत असलेला, कशासाठी, टू स्टील ऑर अटॅक. म्हणजे हा जो मेल डॉमिनंट लंगूर होता, जो बेबीवर अटॅक करत होता, तो अटॅक करणारा जो लंगूर आहे त्याच्या दिशेने कुठलाही वेळ न घालवता मी एक काय केलं, दगड फेकला खूप फोर्सफुली, आणि एका हातामध्ये एक अशी स्ट्रॉंग स्टिक मी पकडून होतो. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय अझॉल्ट. अझॉल्ट म्हणजे अटॅक, अझॉल्ट म्हणजे काय, अटॅक. तर मी हा जो अटॅक केला होता, तर याच्याकडे त्याने बिलकुल लक्ष दिलं नाही, कारण तो खूप चिडला होता. इन्फ्युरिएटेड म्हणजे चिडून जाणे, अँग्री होणे. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स, पण नंतर मी पुन्हा खूप जास्त स्टोन्स त्याच्या दिशेने फेकले. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पीच ऑफ क्राय, आणि कुत्रे जे होते त्यांनी पण आपलं भुंकणं अत्यंत वाढवून दिलं होतं. रेज्ड देअर पीच ऑफ क्राय म्हणजे त्यांची ओरडण्याची जी गती होती, आवाज होता, तो खूप वाढवला होता. द चेंज सर्कमस्टान्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. तर आता काय झालं, सगळेजण भिडले, त्यामुळे परिस्थिती पूर्ण बदलून गेली. चेंज सर्कमस्टान्सेस, सर्कमस्टान्सेस मीन्स सिच्युएशन्स, आणि अचानक, सडन
अनएक्सपेक्टेड अटॅक सगळीकडून झाला फ्रॉम अननोन क्वार्टर्स. त्या क्वार्टर्समध्ये राहणारे लोक, जे अननोन लोक असतील, ते पण तिथे जमा झाले होते. ते पण त्या अटॅकमध्ये सहभागी झाले. त्यांनी पण दगडं मारणं सुरू केलं, ज्यामुळे त्या लंगूरला फोर्स करण्यात आला, म्हणजेच भाग पाडण्यात आलं लंगूर टू ड्रॉप द बेबी, त्या बेबीला सोडून द्यायचं, फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. त्या स्लोपिंग रूफवरून म्हणजे उतरत्या अशा छपरावरून त्यांनी त्याला सोडून दिलं आणि तो वरांड्याकडे आला. द बेबी वॉज लिस्टलेस. द बेबी वॉज लिस्टलेस. लिस्टलेस म्हणजे विदाउट एनी एनर्जी. एकदम शरीर पूर्ण ढिल्लं पडलं होतं, कुठेच काही अंगात ताकद राहिली नव्हती. अँड अपियर्ड टू बी डेड, आणि ते मेल्यासारखंच दिसत होतं. सगळे हातपाय ढिले पडले होते. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, जसं त्याने त्या स्लोपिंग रूफवरून सोडलं तशी त्या बेबी लंगूरची बॉडी हळूहळू सरकणे सुरू झालं. स्लाइड डाऊन मीन्स मूव डाऊनवर्ड्स, खालच्या दिशेने सरकत सरकत येणे. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स, हा जो कुत्र्यांचा समूह होता यांची एक्साइटमेंट वाढली. ग्रीव मॅनीफॉल्ड, खूप पटीने वाढून गेली. मॅनीफोल्ड मीन्स मोर अँड मोर. ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मिल, की त्यांना ही एक प्रॉस्पेक्ट म्हणजे फ्युचर बेनिफिट वाटत होता की आता हा बेबी लंगूर खाली येईल आणि आपल्याला छान मेजवानी मिळेल. कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ द स्टिक, म्हणजे स्टिकच्या धाकावर त्या डॉग्सला दूर ठेवून. ॲट बे म्हणजे दूर ठेवणे. आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल, मी बेबी लंगूरची टेल जी आहे, शेपटी जी आहे, ती पकडण्यात यशस्वी झालो. गॉट सक्सीड, मॅनेज टू कॅच म्हणजे गॉट सक्सीड टू कॅच. जस्ट ॲज इट टीप्ड ओव्हर द एज ऑफ द टाइल्ड रूफ, जे रूफ होतं ते टाइल्ड होतं, कवेलूचं होतं, तर त्याच्या एजवर, त्याच्या काठावर त्याची शेपटी आल्याबरोबर ती पकडण्यात मी यशस्वी झालो. द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. इनर्ट मीन्स पॉवरलेस, मोशनलेस. त्याच्या अंगामध्ये बिलकुल ताकद राहिली नव्हती. अंग पूर्ण ढिलं पडलं होतं आणि असं वाटत होतं की तो बेबी लंगूर लाईफलेस आहे, म्हणजे डेड आहे. इट वॉज इंडीड अ मेल बेबी, आणि ते खरोखरच एक काय होतं, मेल बेबी होतं. बाय धिस टाइम माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू द वरांडा. आता याचे जे पॅरेंट्स थोडे दुपारच्या झोपीसाठी झोपलेले होते, सिस्टर्स झोपलेल्या होत्या, ते आता सगळे वरांड्यामध्ये बाहेर आले होते. अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन, आणि हा जो लेखक त्या लहानशा पिलाला वाचवण्याची जी कृती करत होता त्यालाच ऑपरेशन म्हटलेलं आहे. तर तो रेस्क्यू ऑपरेशन, बचाव कृती जी आहे तर ते पाहत होते, विटनेस करत होते. सम ऑफ अवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आमचे काही नेबर्स जे आहे, शेजारी, ते सुद्धा काही अंतरावर जमा झाले होते. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. पोल्ट्री कूप म्हणजे कोंबड्या ठेवण्याची घरची जागा, जे कोंबड्यांचं घर असतं त्याला कूप म्हणतात, खुराडे. तर मी त्या बेबी लंगूरला घेतलं मागच्या अंगणामध्ये. बॅकयार्ड म्हणजे मागचं अंगण. आणि जेंटली म्हणजे हळुवारपणे, कोमलपणे. लेड हिम ऑन द फ्लोअर, हळुवारपणे त्याला फ्लोअरवर ठेवलं, त्या बेबी लंगूरला. कुठे? इनसाइड द पोल्ट्री कूप, त्या पोल्ट्री कूपच्या आतमध्ये. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅच्ड. त्या बेबी लंगूरची जी बॉडी होती त्याला खूप असे खोलवर चावे घेतल्याचे मार्क्स होते, निशाण होते, आणि ती बॉडी
पूर्ण स्क्रॅच केलेली होती, ओरबडलेली होती. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. काही वुंड्समधून ब्लड जे आहे ते रिलीज होत होतं, बाहेर येत होतं. ओझिंग मीन्स रिलीजिंग, ओव्हरफ्लोईंग. द बेबी रिमेंड मोशनलेस. आता त्या बेबी लंगूरच्या अंगात कुठलीच ताकद राहिली नव्हती, डेड असल्यासारखं वाटत होतं, सर्व शरीर ढिलं पडलं होतं. तर ते एकदम मोशनलेस राहिलं, स्तब्ध, कुठलीही मोशन नाही, कुठलीही हालचाल नाही. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. लेखकाच्या बाबाने काय केलं की त्याला फर्स्ट एडची किट दिली, ज्यामध्ये डेटॉल वगैरे असतं, कापूस वगैरे असतो, ज्यामुळे ज्या वुंड्स ज्या आहेत त्या क्लीन करता येतील आणि जी होणारी ब्लिडिंग आहे ती थांबवता येईल. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीथिंग इवन दो हिज ब्रीथ्स वेअर शॅलो. जेव्हा लेखकाला लक्षात आलं की तो बेबी ब्रीदिंग करत आहे, श्वास घेत आहे, भलेही ते ब्रीथ्स काय होते, हलके होते, शॉलो होते, पण तरी सुद्धा लेखकाला ही जाणीव झाली की तो बेबी लंगूर जिवंत आहे, म्हणून हा थोडा रिलॅक्स झाला. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. मग लेखकाने त्या बेबी लंगूरला काय केलं, कोल्ड वॉटर जे आहे त्याच्या अंगावर शिंपडलं, तोंडावर मारलं. स्प्लॅशेस म्हणजे हातात पाणी घेऊन तोंडावर मारणे. तर तसे ते त्याच्या तोंडावर थंड पाणी जे आहे ते शिंपडलं. त्यामुळे बेबी लंगूर जो आहे तो स्टर झाला. स्टर झाला म्हणजे मूव्ह झाला, त्याची हालचाल झाली आणि थोडेसे असे शेकी अटेम्प्ट्स केलेत आणि हालचाल करण्याचे प्रयत्न केले. अँड ही सॅट अप, आणि तो बेबी लंगूर उठून बसला. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक. तो एकदम शॉकच्या अवस्थेत होता, त्याला धक्का बसलेला होता. अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. जसं झाडाचं पान हवेमध्ये असं कंटिन्यू थरथर थरथर कापत राहतं, त्याचं हालचाल चालू असते कंटिन्युअस, तशी या बेबी लंगूरची थरथर सुरू होते. ट्रेम्बलिंग म्हणजे शिवरिंग, थरथर कापणे. हिज टू लिटिल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ अ मफोल्ड क्राय. तो जो बेबी लंगूर होता त्याची जी छोटी छोटी अशी चकाकणारी डोळे होते, तर ते आसू त्या डोळ्यात भरल्यामुळं मोठे मोठे वाटत होते, वेल्ड अप झालेले होते. अँड ही स्टार्टेड टू सॉब म्हणजे त्याने हुंदके देणं सुरू केलं होतं. विथ अ मफल्ड क्राय, दबक्या आवाजात त्याचं रडणं सुरू होतं. आणि रडता रडता जे झटके येतात ना त्याला म्हणतात सॉब, हुंदका म्हणतो आपण त्याला. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड, जणू काही ते ह्युमन चाइल्ड जसं रडता रडता झटके देतं, हुंदके देतं, तसं तो देत होता. वुड आफ्टर एक्सपिरियन्स ट्रॉमा. एखादा ट्रॉमा, एखादा ग्रेट डिस्ट्रेस, एखादं भयंकर दुःख अनुभवल्यानंतर जसं ह्युमन चाइल्ड काय करतंय की हुंदके देतं, दबक्या आवाजात रडतं, तसाच तो बेबी लंगूर रडत होता. I offered him a peeled banana which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. I offered him a peeled banana. मी त्याला peeled banana म्हणजेच साल काढलेला बनाना काय ऑफर केला, जो त्याने which he accepted, त्याने ॲक्सेप्ट केला with his unsteady hand. त्याचा हातावर कंट्रोल नव्हतं, पण अशा थरथर त्या हाताने त्याने ॲक्सेप्ट केला आणि त्या केळीचे बिगॅन टेकिंग हेजिटंट बाईट्स, खाऊ की नको करत त्यांनी खाणं सुरू केलं. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिव्हायवल ऑफ द बेबी लंगूर.
बेबी लंगूरचं जीवन पुनरुज्जीवित करणं, त्याला पुन्हा वाचवणं, या गोष्टीवर मी माझं लक्ष केंद्रित केलं. अटेन्शन म्हणजे लक्ष, फिक्स करणे म्हणजे केंद्रित करणे. सडनली आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच्ड. आणि अचानक मला एक फिलिंग आली की आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे. आय टर्न्ड अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. ते जो कूप होतं, जी पोल्ट्री प्लेस होती, खुराड जे होतं कोंबड्यांचं, त्याच्यामधून मी थोडं बाहेर वळून पाहिलं तर मला तिथे काय दिसलं? देअर सॅट द मदर लंगूर ऑन आवर किचन रूफ. तर किचनच्या रूफवर मदर लंगूर होती, त्या बेबी लंगूरची आई होती. वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. मी जे जे करत होतो ते ती पाहत होती तिथून. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. ते जे मदर लंगूर होतं तर ते सिम्पली तिथे बसलेली होती, ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट. तिला हे कळलेलं होतं जणू काही की नो हार्म वॉज बीइंग डन टू हर चाइल्ड, की तिच्या या मुलाला कुठल्याही प्रकारची हानी, इजा पोचल्या जात नाही हे तिला जणू काही कळून चुकलं होतं. म्हणून ती शांत बसून होते. मीनव्हाईल द बेबी सेन्स द प्रेझेन्स ऑफ हिज मदर. आणि त्याच दरम्यान त्या बेबीला आपल्या आईचं अस्तित्व असल्याची जाणीव झाली, सेन्स झालं. अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटिल लाउडर. आणि त्याने हुंदके देणं सुरू केलं आणि थोडं मोठ्याने रडणं सुरू केलं. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप. मी त्या कूपच्या डोअरमधून माघार घेतली. रिट्रीटेड म्हणजे माघार घेणे, रिटर्न्ड. टू अलाउ द मदर ॲक्सेस टू हर बेबी, की जेणेकरून ती मदर लंगूर जी आहे आपल्या बेबीला पाहू शकेल. ठीक आहे, आणि त्या मदर लंगूरला त्या कूपमध्ये आपल्या बेबीजवळ जाता येईल म्हणून मी त्या कूपच्या डोअरमधून बाहेर पडलो. इमिजिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप. आणि लगेच जसा मी त्या कूपच्या बाहेर आलो तसंच मदर लंगूर त्या फ्लोअरवर खाली आली. डिसेंडेड ऑन म्हणजे खाली येणे, मूड डाऊनवर्ड्स, मूड डाऊनवर्ड्स, खालच्या दिशेने आली. ऑन द फ्लोअर ऑफ द कूप, कूपच्या त्या फ्लोअरवर. अँड पिक अप द बेबी इन हर आर्म्स. आणि लगेच त्या मदर लंगूरने त्या बेबी लंगूरला काय केलं? पिकअप केलं. शी गेव द बेबी अ थरो बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड देन कडल्ड हिम टाइटली इन हर बुझम. तिने काय केलं की लगेच आपल्या त्या बेबीला थर्रो बॉडी इन्स्पेक्शन केलं. म्हणजे संपूर्ण, थर्रो म्हणजे कंप्लीट, बॉडी इन्स्पेक्शन केलं, तपासणी केली, तिच्या इंजुरीज चेक केल्या. आणि देन आपल्या कडल्ड हिम टाइटली इन हर बुझम. कडल्ड मीन्स हेल्ड क्लोजली. हर बुझम, बुझम म्हणजे छातीचा भाग होतो. तर आपल्या छातीच्या भागाशी तिने त्याला घट्ट पकडून ठेवलं, मिठी मारली. द बेबी फाउंड ग्रेट सोलास इन हर केअरिंग आर्म्स. आणि जेव्हा तिने तिच्या छातीशी आपल्या बेबीला घट्ट पकडलं तेव्हा त्या बेबी लंगूरला एक कम्फर्ट मिळाला, शांतता मिळाली तिच्या त्या केअरिंग आर्म्समध्ये, आईच्या कुशीमध्ये. द मदर सॅट स्टिल विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. ती आई जी आहे काही क्षणासाठी तिथे आपल्या बेबीसोबत थांबली. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. पॉन्डरिंग ओव्हरचा मिनिंग आहे थिंकिंग ओव्हर डीपली. म्हणजेच ती खूप विचार करत होती की तिच्याजवळ आता कुठले कुठले पर्याय आहेत, कुठले कुठले ऑप्शन्स आहेत. आणि ती प्रयत्न करत होती फिगर आउट करण्याचा,
म्हणजे एक अंदाज बांधण्याचा की जेणेकरून शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. म्हणजे यानंतर जर अटॅक झाला तर त्यापासून माझ्या बेबीला मी कसं सेफ ठेवू शकेल, सुरक्षित ठेवू शकेल, ही ती अंदाज घेत होते. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. काही सेकंदासाठी त्या मदर लंगूरने माझ्या डोळ्यात नजरेस नजर मिळवली. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. त्यावेळेला मदर लंगूरच्या डोळ्यामध्ये मी जे पाहिलं ते मी आज सुद्धा विसरू शकत नाही. शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. त्या नजरेतून मला जाणवत होतं की ती मदर लंगूर माझ्यावर वर्षाव करत होती, शॉवर करत होती. कशाचा? सायलेंट ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे थँकफुलनेस, कृतज्ञता, उपकाराची जाणीव. तर ती मला काय करत होती? माझ्यावर त्याचा वर्षाव करत होती. ते तिच्या नजरेमध्ये मला दिसत होतं. आय वॉज ओव्हरवेल्म बाय द इमोशन्स. त्या इमोशन्सनी मी एकदम ओव्हरवेल्म झालो, भारावून गेलो. ओव्हरवेल्म म्हणजे भारावून जाणे, भारावून गेलो होतो. द सेंटिमेंट, त्या संवेदना, अँड द वे शी सेड थँक्स टू मी. आणि ज्या पद्धतीने मला तिने थँक्स म्हटलं, ज्या तिच्या भावना होत्या, ज्या तिच्या संवेदना होत्या, त्याने मी अगदी भारावून गेलो. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅप. तिथे एक अशी युनिव्हर्सल मदर, युनिव्हर्सल मीन्स एक्झिस्टिंग एव्हरीवेअर ऑर इन्व्हॉल्विंग एव्हरीवेअर. कोणतीही आई असो, एक तिचं जर असं होरपळलेलं बाळ असेल, जे यातना भोगलेलं बाळ असेल तिच्या कुशीमध्ये, लॅपमध्ये, तर तशी युनिव्हर्सल मदर तिच्या ज्या त्यावेळच्या भावना असतात, त्या भावना असलेली ती मदर मला त्या मदर लंगूरमध्ये दिसली. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बॅली. आणि इन अ फ्लॅश, एका सेकंदातच, लगेच, इन अ मोमेंट, तिने लगेच उडी घेतली तिच्या बेबीसोबत. बेबी तिला एकदम चिकटून होती, बिलगून होती. क्लिंगिंग म्हणजे बिलगून असणे, तिच्या बेलीला म्हणजे तिच्या पोटाला. अँड रीच्ड अवर किचन रूफ. लगेच ती किचन रूफवर गेली. शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर अँड देन लिफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. तिने लगेच काय केलं की तो विशियस मेल लंगूर जो होता, दुष्ट, विकेड, इव्हिल असा जो मेल लंगूर होता, तर त्याचा तिने सर्वे केला. आणि देन ती उडी मारून दुसऱ्या अपोजिट डायरेक्शननी चालली गेली टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. हा जो व्हायलंट एन्काउंटर होता मेल लंगूर, याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये ती चालली गेली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर. एक शॉर्ट मीटिंग जी त्या मदरसोबत झाली. अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स मी दॅट. तर त्या बेबी लंगूर आणि मदर याच्यासोबत जी शॉर्ट मीटिंग या लेखकाची झाली, त्यातून याला हे समजून कळलं की इंटरस्पेसीज कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रियालिटी. की इंटरस्पेसीज म्हणजे आंतरप्रजाती, म्हणजे मानव आणि माकड यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आणि म्युच्युअल ट्रस्ट आहे, तर ही रियालिटी आहे. अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट चॉर्ड, द रिलेशनशिप हम्स इन टू ॲक्शन. तर प्रत्येकाने काय करायला पाहिजे की या भावनेच्या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे आणि ही रिलेशनशिप जी आहे ती हम्स इन टू ॲक्शन म्हणजे बिकम्स ॲक्टिव्ह होते. म्हणून खूप सारे प्राणी काही मानवांसोबत मैत्री करतात आणि त्यांच्यासोबत खूप छान पद्धतीने ते वागत असताना दिसतात. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. मॅन अँड ॲनिमलमधल्या कम्युनिकेशनसाठी फक्त फूड हा एकमेवच
माध्यम नाही आहे हे मला त्या मदर लंगूरनी दाखवून दिलं. तर काय आहे, बट दॅट देअर वेअर अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट, कंपॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. तर म्युच्युअल अंडरस्टँडिंग, कंपॅशन म्हणजे करुणा, दया, सिंपथी, काइंडनेस. कंपॅशनचा मिनिंग इथे आहे सिंपथी, काइंडनेस. तर म्युच्युअल अंडरस्टँडिंग, कंपॅशन आणि ट्रस्ट म्हणजे विश्वास, याने सुद्धा आपण त्या ॲनिमल्स सोबत बॉन्ड एस्टॅब्लिश करू शकतो. हे त्या मदर लंगूरने मला दाखवलं. 55 years have passed since that day. त्या दिवसापासून 55 वर्ष झालेले आहेत. आय एम नाव 70 years old. आता मी 70 वर्षाचा आहे. म्हणजेच ही घटना जेव्हा घडली तेव्हा लेखक फक्त 15 वर्षाचा होता. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. तर ती अचानक समोर आलेली जी घटना होती ती अजूनही लेखक खूप आनंदाने, आवडीने आठवतो आहे.